आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे। सर्वपक्षीय नेते त्या सहभागी होणार आहेत, आपणही सहभागी होणार आहात का आणि काय सांगाल या आंदोलनात आणि तुमचा पाठिंबा आहे का या आंदोलनाला? 100% या आंदोलनाला पाठिंबा आहे, मी सहभागी होणार आहे। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्नच नाही। पुन्हा पुन्हा सांगतो आहे, काही लोकांनी 2013 मध्ये अकलेचे तारे तोडले, तेच लोक आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात की वडेट्टीवारांनी अकलेचे तारे तोडू नये। पूर्वी अकलेचे तारे 2013 मध्ये कोणी तोडले? मी जे काल म्हणालो, ए आणि बी कॅटेगरी करा आणि आरक्षण वाढवून द्या, त्यावर आता आमच्या अकलेचे तारे काढलेत। हा फॉर्म्युला त्यांच्याच बावनकुळेंच्याच नेत्यांनी मांडलेला होता। मला वाटतं की हे कुठेतरी संपलं पाहिजे आणि यामध्ये पडदा पडला पाहिजे, ही माझी भूमिका आहे। एखादा माणूस उपोषणाला बसतो, त्या उपोषणही सुटलं पाहिजे आणि म्हणून मी सुचवलेला एक तोडगा होता। अर्थात यामध्ये केंद्र सरकारच्या आरक्षणाच्या मध्ये वाढ केल्याशिवाय केंद्र सरकारने तो प्रश्न सुटू शकत नाही। ही साधी जर गोष्ट माहीत नसेल प्रदेशाध्यक्ष म्हणून, तर मग आता अकलेचे तारे कोण तोडतो आहे हे समजेल। माझी भूमिका स्पष्ट आहे, पुन्हा सांगतो आहे की मी ओबीसीच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, ही स्पष्ट भूमिका आहे। वंशवळीप्रमाणे जे जे बसत असतील त्याला तो देण्याचा नियमच आहे। त्यामध्ये काही तुम्ही अडवू शकत नाही, मी अडवू शकत नाही, कोणी अडवू शकत नाही, कारण तो पुरावा असेल तर ते देण्याचा अधिकार आहे। आणि त्यामध्येच तो GR सरकारने जो काढला आहे त्यामध्ये काढला आहे। हा, हे जर वंशावळी तोडून जर कोणी देत असतील तर मात्र त्याला आमचा विरोध राहील आणि त्यामध्ये वडेट्टीवार स्वतः रस्त्यावर उतरेल, हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो। राहिला विषय की ओबीसी, पुन्हा एकदा ओबीसींना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे का, याला माझा स्पष्ट विरोध आहे। मी विरोध केलेला आहे, विरोध करत राहणार आणि माझा विरोध राहील, हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय। काल तुम्ही जो पर्याय सुचवला होता ए आणि बीचा, तुम्ही म्हणतात की 2013 साली भाजप नेत्यांनी तोच पर्याय सुचवला होता, असं का वाटलं तुम्हाला या सिच्युएशनमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून? हे बघा, हा पर्याय मी यासाठी की त्यावेळेस सुद्धा देवेंद्रजींनी हा पर्याय सुचवला होता 2013 मध्ये। तर याचं कारण असं होतं की ते आंदोलन फार मोठं झालं होतं, त्यामध्ये ए आणि बी पर्याय सुचवून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवा असा त्यांचा आग्रह होता। तोच आग्रह मी केला की आपण केंद्राकडे प्रस्ताव पाठवा। 52% ओबीसीना 27% आरक्षण आहे, यामध्ये कुठेही खंड पडणार नाही। त्यांना जर द्यायचं आहे तर कोटा वाढवा, आरक्षणाचा कोटा वाढवा आणि त्यांना बी कॅटेगरीमध्ये द्या, म्हणजे आमचं नुकसान होईल का? अजिबात होणार नाही। हा फॉर्म्युला त्यांनी सुचवला होता, त्याला मी पुष्टी देण्याचं काम केलेलं आहे। हे कुणाच्या हातात आहे? हे राज्य सरकारच्या हातात आहे का? त्यावेळेस का बोलले मग ते? याचाच अर्थ असा की ते केंद्राने त्यामध्ये दुरुस्ती करावी, घटना दुरुस्ती करावी आणि त्यांना वेगळ्याने आरक्षण द्यावा, हा त्याचा स्पष्ट अर्थ आहे। ए आणि बी करण्यापेक्षा, म्हणजे ओबीसी संघटनांचं म्हणणं आहे की ए आणि बी करण्यापेक्षा मराठ्यांना ईडब्ल्यूच्या धर्तीवर वेगळं द्यावं, ओबीसी ए बी असं करू नये। नाही, त्यालाही आमचा पाठिंबा आहे, ही सुद्धा भूमिका मी मानलेली आहे। EWSच्या धर्तीवर त्यांना जर न मागता देऊ शकता तर तुम्ही यांना का देऊ शकत नाही 10%, 12%? ही सुद्धा मागणी मी केलेली आहे, मी पर्याय सुचवले आहेत। हा एक पर्याय त्यातला होता। दुसरा पर्याय, हा पर्याय पहिला होता। माझं लोकांनी जर ऐकलं असेल माझं वक्तव्य किंवा माझी सूचना किंवा मी केलेलं मागणी, तर त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे EWSच्या धर्तीवर त्यांना द्या आणि घटना दुरुस्ती करा। राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवून पाठवून द्यावा, कारण हा वाद आता संपला पाहिजे। आता आम्हाला कोणा लोकांना वाटत असेल की हा वाद राहावा तर त्या पद्धतीने त्यांचे वक्तव्य असतील। माझी भूमिका, मी दोनही पर्याय ठेवलेले होते। अर्थात मी ठेवलेले पर्याय ओबीसी समाजाला, मी म्हणजे काही ओबीसी समाज नाही, मी त्यामध्ये सूचना केली होती। ओबीसी समाजाच्या काही सूचना असतील, आज मी जाणार आहे, त्यांच्या काही सूचना असतील तर त्या पद्धतीने आपण मागणी करू। शेवट मी ओबीसीमध्ये आहे, माझा ओबीसीचा कार्यकर्ता आहे। ओबीसी नेत्यांचं, ओबीसी जनतेचं जे म्हणणं आहे ते मला पुढे नेणं हे माझं कर्तव्य आहे, हे समजून मी काम करेन। हो, आजपासून जरांगे पाटलांनी पाणी सुद्धा त्यागलेलं आहे, सलाई सुद्धा लावण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे। नाही, म्हणूनच हा बघा, हे जे काही सरकारने मागचे 5 वर्ष घालवले त्यामध्ये केवळ त्यांना बनवाबनवीच करण्याचं काम झालं। पण ते आता नव्यानं पुन्हा धनगराचा आरक्षणाचा मुद्दा येतो आहे। मराठा समाजाला 5 वर्ष फिरवले ना, न टिकणारं आरक्षण देऊन
त्या ठिकाणी त्यांनी ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला, म्हणे की सर्वोच्च न्यायालयाला टिकू दिलं नाही. अरे आता तर 28 पैकी पुन्हा सांगतोय 28 पैकी 18 मंत्री त्यावेळेस होते. मग ते काय मूग गिळून का गप्प बसले होते? ते सगळेच तर लीडवर होते, सगळे त्या समितीमध्ये होते, त्यांनीच तर वकील लावले होते. शेवट न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सरकारला दोष देणं हे कितपत योग्य आहे त्या आघाडीच्या काळात? मग आता तुम्ही 1.5 वर्ष झाला का नाही करू शकलात? तुम्ही सरकार म्हणून तुमची भूमिका का नाही स्पष्ट करू शकलात? आणि या एखाद्या व्यक्तीला मरणासन्न स्थितीमध्ये जावं लागतं, हे कुणाचं पाप आहे, कुणामुळे होत आहे, ह्याचंही उत्तर जनतेला माहीत आहे. मराठा समाज समजदार आहे, तो याचं उत्तर देईल. तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्या सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक बोलवल्याची माहिती आपल्याला निमंत्रण आहे? नाही, अजून तरी मला निमंत्रण मिळालेलं नाही. मला माहीत नाही, ऑफिसमध्ये मी विचारेल, कारण आज सॅटर्डे होता. माझ्या फोनवर तरी मला किंवा माझ्या PAच्या फोनकडे मला निरोप आलेला नाही. आला तर आम्ही जाऊ. आणि नाही, हे होणं शक्य नाही. कालही मी म्हणालो, वंशावळीशिवाय ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. तुम्हाला वेगळ्याने घ्यायचं असेल तर मी दुसरा पर्याय सुचवला. 2 पर्याय सुचवले. सरकारने कुठला पर्याय मानावा, ओबीसी समाजांच्या विश्वासात घेऊन तोचा पर्याय त्यांनी निवडावा. काल ओबीसी नेत्यांचं जवळपास सगळ्या पक्षाचे एकच मत आहे की ओबीसीतून आरक्षण देऊ नका. काल बावनकुळे जे म्हटले ते तुम्हाला उद्देशून म्हटलेले नाही, ते म्हटले की कोटा स्टँड होणार नाही असं काही वक्तव्य केलं. तर हे ओबीसी नेत्यांचं जेव्हा एकमत असेल तेव्हा ती मागणी पुढे जाणार. तर पक्षात भांडण राहील तर मागणी पुढे कशी जाणार? नाही, बावनकुळे कुणाला उद्देशून म्हणाले? मी आज वृत्तपत्रात वाचलं की वडेट्टीवारांनी अकलेचे तारे तोडू नये असं ते म्हणाले. त्यामुळे मी त्या उद्देशानं मी म्हणालो, आमची काही वैयक्तिक मी त्यांच्यावर टीका केली नाही. तर मला जर हा फॉर्म्युला आला कुठून, त्यांच्या नेत्याकडूनच आलेला होता. तो फॉर्म्युला सुद्धा राहायला टिकायचं की नाही टिकायचं ते सरकार बघेल. तुमचं काम आहे सरकारचं, तुम्ही आज सत्तेमध्ये, पण मार्ग तर काढला पाहिजे ना, आंदोलन सुटलं पाहिजे ना, ही नेत्यांची भूमिका असलीच पाहिजेत. आम्हाला महाराष्ट्राचं चित्र उभं नजरेपुढे ठेवून आता त्यांना काही लोकांना हे वाढवायचंच आहे तर वाढवू द्या. कदाचित ह्यामधून अनेकांच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अस्तित्व संपून ते आता नावालच्या माध्यमातून कार्यरत होण्यासंदर्भातला निर्णय जो आहे तो होणार आहे. कुठेतरी जिल्हा बँकेवर जे काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं हे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून तुम्हाला वाटतं? सहकार क्षेत्रावर काँग्रेस राष्ट्रवादीची पकड होती अनेक वर्षापासून. म्हणजे शेकडो कारखाने उभे झाले, शेकडो लोकांना, हजारो लोकांना रोजगार मिळाला. सहकार क्षेत्रातून कृषी क्षेत्र हे बळकट झालं, वनउपजाला योग्य दाम त्या ठिकाणी मिळत होतं. ऊसाला फार मोठे ऊस लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सहकारी क्षेत्रावर कारखाने, सूतगिरण्या, अनेक सहकार क्षेत्रामध्ये उद्योग उभे झाले. आणि यातून यांना वाटायला लागलं की सहकार क्षेत्र जर मोडीत काढलं तर आमचं वर्चस्व स्थापन करता येईल असा समज भारतीय जनता पक्षाचा आहे. त्यातूनच त्यांनी हा पूर्ण बँका ज्या आहेत, शेतकऱ्यांना कर्ज पुरवणाऱ्या बँका आहेत, सहकार क्षेत्रातील ह्या बँका खूप मोठ्या आहेत. ज्या काही एका बँकेकडे 5-5 हजार कोटीच्या ठेवी आहेत आणि आजही त्या बँका शेतकऱ्याला 80% कर्ज पुरवठा करत असतात आणि शेतकऱ्याला आधार देण्याचं काम या बँका करतात. राष्ट्रीयकृत बँका करत नाही. उद्या हे जर यांचं मोडीत काढलं तर उद्या शेतकऱ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना आज सावकाराच्या दारात उभं करण्याचं पाप या सरकारच्या हातून होणार आहे. कारण ज्या बँका, कोऑपरेटिव्ह बँका सहज कर्ज देत होते, राष्ट्रीयकृत बँका फिरवण्याचं काम करतात. शेतकऱ्याला, शेतमजुराला, सामान्य माणसाला कर्ज देत नाही. हे राष्ट्रीयकृत बँका उद्योगपतीच्या इशाऱ्यावर चालतात. आणि अशा वेळेस शेतकऱ्याचा कणा मोडण्याचं काम जर या कायद्यातून होत असेल तर हे या राज्याचं नव्हे देशाचं दुर्दैव आहे. आणि यातून शेतकऱ्यांना फार मोठा त्रास भविष्यात सहन करावा लागेल. जळगावमध्ये आज उद्धव ठाकरेंचा दौरा आहे, तिथे छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण उद्धवजींच्या हस्ते होऊ नये असं परिपत्रकच राज्य सरकारने काढलं. नाही, आता काय म्हणजे महाराजांचं काही कोणाच्या राज्य सरकारच्या मालकीचे महाराज थोडी आहे. महाराज हे सर्व जनतेचे आहे. छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे, जनतेचे राजे होते. या महाराष्ट्राचे नवे देशाचे भूषण, जगाचे भूषण म्हणून त्यांच्याकडे कोणाच्या हाताने तो अनावरण व्हावं हे रोखण्याचं काम जर सरकार करत असेल तर उद्धव ठाकरे आणि इंडियाला, महाविकास आघाडीला हे सरकार घाबरलं आहे, याचा तो उद्देश आहे. त्यांनी वाटलं की पुतळ्यांचे अनावरण महाराजांच्या करतील, सगळं क्रेडिट त्यांना जाईल. आता हे 3 ट्रिपल इंजिनचं सरकार, यांना कोण विचारत नाही, त्यामुळे असे उद्योग यांचे सुरू आहेत. हो, अजितदादांचा आज पुणे ते कोल्हापूर वाया सातारा रोड शो होता, शक्ती प्रदर्शन अजितदादा करतात आणि हा सगळा भाग जो तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पाहिला जातो. काय वाटतं?
आता या रोड शो करून आजकाल आपण पाहिलं अशोक चव्हाणांना ते कार्यक्रमामध्ये त्यांना काही अडचणीत आणण्याचं काम केलं गेलं. आता बघू आम्ही, म्हणजे हे सगळे मराठा समाजाचे नेते जे आहेत, जर कार्यकर्त्यांना हे आंदोलन सुरू असताना रोड शो करायची गरज असेल तर मराठा समाज विचार करेल कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं, कोण योग्य कोण अयोग्य हे जनता आणि मराठा समाज ठरवेल. मुंबईच्या इंडियाच्या झालेल्या बैठकीमध्ये असा एक निर्णय झाला होता की जागा वाटपासंदर्भातला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला त्या त्या राज्यातले जे नेते आहेत ते ठरवतील. महाराष्ट्रामध्ये आता 2 पक्ष फुटलेले आहेत, त्यामुळे जागेचा फॉर्म्युला जागा वाटपाचा तो कसा ठरेल असा प्रश्न निर्माण झाला. नाही, एकत्र बसल्यानंतरच ते ठरेल. अजून काही एकत्र बसलोच नाही तर कसा ठरेल हे मीडियापुढे सांगितलं तर मीडिया छापून देतील आणि आमच्यात भांडणं लावून टाकतील. त्यामुळे आम्ही बंददार चर्चा करू आणि आमचा फॉर्म्युला 100% ठरेल. त्यामध्ये कुठेच काही गडबड होणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.